हॅलो नमस्ते एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. वेलकम टू माय चॅनल. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप जास्त खास असणार आहे, कारण मला बऱ्याच कमेंट येतात माझ्या बऱ्याच सबस्क्रायबर्सच्या, महिलांच्या, की त्यांचं असं म्हणणं असतं की मी मी खूप कमी खाते तरी वजन कमी होत नाहीये, डाएट देखील फॉलो करत आहे पण काहीही फरक जाणवत नाहीये, एक्सरसाइज करायला माझ्याकडे पुरेसा वेळ नसतो. तर मग आता मी या कंडिशनमध्ये काय केलं पाहिजे? तर सत्य सांगू का मैत्रिणींनो, जर तुम्हाला खरंच जेन्युइनली वजन कमी करायचं असेल तर खूप मोठं काही करण्याची गरज नाहीये. कधी कधी रोजचे छोटे छोटे बदलच खूप जास्त तुम्हाला महत्त्वपूर्ण फायदा देतात. होय, हे नक्कीच खरं आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी असे 7 बदल सांगणार आहे, जे तुम्ही जर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये केले तर तुमचं वजन अगदी 100% कमी होणार म्हणजे होणारच आहे. होय, बऱ्याचदा आपण सगळं ट्राय करून बघतो, मग एका कंडिशनला आपल्याला असं वाटतं की आपण काही सप्लिमेंट घ्याव्या का, गोळ्या औषधं घ्याव्या का, आणि मग त्याने आपले वजन कमी होईल. तर असं काहीच करायची गरज नाही. मी जे बदल तुम्हाला सांगणार आहे ते फक्त तुम्ही फॉलो करून बघा. 8-15 दिवसामध्येच तुमच्या लक्षात येईल तुमचं नैसर्गिकरित्या वजन कमी व्हायला सुरुवात झालेली असेल. बाकी तुम्हाला एक्स्ट्राचं महागडं काहीही आणण्याची गरज नाही. फक्त घर बसल्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या डेली रुटीनमध्ये हे 7च बदल करून बघा आणि बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल. चला तर मग जाणून घेऊयात ते 7 बदल कोणते आहेत, जे जर तुम्ही दररोज फॉलो केले तर तुमचं वजन 100% कमी होणार म्हणजे होणारच आहे. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, खूप मोठ्या गोष्टींपेक्षा हे छोटे छोटे बदल करून बघा, नक्की तुम्हाला इफेक्ट जाणवायला सुरुवात होईल. तर चला सुरू करूयात आपल्या आजच्या टॉपिकला, जो आहे डाएट नाही, एक्सरसाइज नाही, वजन कमी करायचं आहे तर हे 7 बदल नक्की करून बघा. सगळ्यात पहिला बदल नंबर 1, सकाळची सुरुवात योग्य करा. होय, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जर चहा घेत असाल तर सकाळी उठल्या उठल्या हे अजिबात करू नका. सकाळी उठल्या उठल्या चहा घेणं ही सगळ्यात मोठी वजन वाढवणारी सगळ्यात मोठी चूक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याऐवजी तुम्ही कोमट पाणी घ्या. त्या कोमट पाण्यामध्ये लिंबू, जिरं किंवा मेथी दाणे या 3 पैकी कोणतेही पदार्थ तुम्ही घालून ते पाणी तुम्ही दररोज सकाळी घ्यायला सुरुवात करा. याच्यामुळे काय होणार आहे, तर याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम फास्ट होतं, चांगल्या पद्धतीने काम करतं, डायजेशन सुधारतं आणि तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस जी आहे ती सकाळपासूनच सुरू होते आणि ती प्रोसेस तुमची फास्ट होते जर तुम्ही सकाळचं रुटीन योग्य ठेवलं तर. बदल नंबर 2, नाश्ता कधीही स्किप करू नका. तुम्ही कितीही धावपळीत असाल, कितीही गडबडीत असाल, तुम्हाला ऑफिसला जायची गडबड असेल किंवा सकाळी मुलांच्या टिफिनची गडबड, नवऱ्याच्या टिफिनची गडबड, कितीही वेळात कितीही बिझी असाल तरी तुम्हाला नाश्ता स्किप करायचा नाहीये. आपण सगळ्यांच्या धावपळीमध्ये सगळ्यात पहिलं काय करतो, चूक काय करतो, तर नाश्ता आपण अवॉइड करतो कारण आपल्याकडे वेळ नसतो. पण अजिबात नाही. चालता बोलता जे तुम्ही बाकीच्यांसाठी बनवता नाश्त्यामध्ये, पोहे, उपमा, थालीपीठं किंवा जे काही असेल, चिला, अशा हेल्दी गोष्टी बनवा ज्या तुम्ही देखील खाऊ शकता आणि तुमचे घरातले देखील आरामात त्यांच्या डब्यामध्ये घेऊन जाऊ शकतात. तर नाश्ता तुमचा केलाच पाहिजे. नाश्ता जर तुम्ही स्किप केला तर तुमचं मेटाबॉलिझम तिथेच स्लो होतं आणि दिवसभरात तुमचं जे क्रेविंग असतात, जंक फूड खाण्याचं क्रेविंग खूप वाढतं आणि अशा कंडिशनमध्ये दुपारच्या जेवणामध्ये आपल्याकडून एक्स्ट्राच्या कॅलरीज इंटेक केल्या जातात, जास्तीचं खाल्लं जातं आणि सतत आपल्याला भूक लागल्यासारखं वाटतं आणि हे एक मोठं कारण आहे फॅट वाढवण्याचं आणि वजन वाढवण्याचं. त्यामुळे नाश्ता कधीही स्किप करू नका. योग्य प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त नाश्ता दररोज घेऊन बघा. तुमची दिवसभराची सगळी क्रेविंग दूर होईल आणि बिलकुल तुम्हाला एक्स्ट्राचं काहीच खाण्याची गरज पडणार नाही. बदल नंबर 3, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, पोर्शन कंट्रोल शिका. भूक लागलेली नसताना खाणं चूक, ताट भरून खाणं चूक. या 2 चुका तुम्हाला करायच्या नाहीत. मग करायचं काय, जेव्हा तुम्ही जेवायला बसता तेव्हा तुमचं 80% पोट भरलं की तुम्हाला तिथेच बास करायचंय. पोट पूर्ण 100% भरेपर्यंत वाट बघायची नाही. 80%च तुम्हाला जेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे मोबाईल बघत बघत जेवायचं नाही. आपल्या ताटामध्ये आपण काय गोष्टी घेतलेल्या आहेत, आपण काय खातोय याकडे देखील आपलं लक्ष तितकंच असलं पाहिजे. मोबाईल बघत जेवलं की आपण किती खातोय आणि अजून आपण वाढून घेत राहतो तरी आपल्या लक्षात येत नाही की आपण जास्तीचं खाल्लेलं आहे. त्यामुळे तसं न करता
जो तुम्हाला पोर्शन खायचा आहे तेवढ्याच कॅलरी तुमच्या इंटेक झाल्या पाहिजेत. वजन कमी करताना कॅलरी काउंट खूप जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल, ताटामध्ये पुरेसं अन्न घ्या आणि तेवढंच तुम्ही पटकन संपवा आणि मग तुम्हाला काय मोबाईल बघायचा ते तुम्ही बघत बसू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे घास बारीक चावून खा, हळूहळू खा. जितकं तुम्ही हळूहळू खाल तेवढं तुमच्या पोटाला, तुमच्या मेंदूला संकेत मिळेल की आपलं पोट भरलेलं आहे आणि आता एक्स्ट्राच आपल्याला खाण्याची गरज नाही आहे. हेच तुम्ही उलट जर मोबाईल बघत खाल्लं तर मेंदूला तो संकेतच पोचत नाही की आपलं पोट भरले, मग आपण अजून खात राहतो. त्यामुळे हळूहळू खा आणि मोबाईल न बघता खा. बघा तुमचं पोट लवकर भरेल आणि जेवढं तुम्ही घेतलंय तेवढ्यातच तुमचं पोट देखील चांगलं भरलेलं असेल. ही एकटी सवय जरी तुम्ही बदलली तरी तेवढ्यातच तुमचं 50% वजन कमी झालेलं दिसेल. नक्की करून बघा. बदल नंबर 4, साखर आणि पॅकेट पदार्थ कमी करा किंवा बंदच करा. याच्यामध्ये साखर, वेपर्स, चहा, बिस्किट, नमकीन, वेफर्स या सगळ्या गोष्टी येतात. बऱ्याच गोष्टी असतात खरं तर याच्यामध्ये. हे सगळं हिडन फॅट वाढवणारे एनिमीज आहेत. याला पर्याय म्हणून तुम्ही, साखरेला पर्याय म्हणून तुम्ही गूळ खाऊ शकता, फळं खावा आणि घरचं अन्न हे सगळ्यात बेस्ट आहे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी. घरचं अन्न घ्या, कमी तेलात बनवलेलं अन्न खावा. बघा तुम्हाला बाहेरचं काही महागडं आणण्याची गरज नाही. तुमचं घर बसल्या त्यानेच वजन कमी होईल. फक्त कॅलरी काउंट करायला शिका. कारण मैत्रिणींनो, साखर जर कमी केली तर तिथेच तुमचं बेली फॅट बर्न होणारं ते एक मोठं सिक्रेट आहे. साखर बंद केली तर तुमचं बेली फॅट आपोआपच कमी व्हायला सुरुवात होणार आहे. बदल नंबर 5, रोज थोडी हालचाल आवश्यक आहे. जिम नाही, एक्सरसाइज नाही तरी देखील चालेल. मग काय करायचं? रोज 30 मिनिट तुम्ही चालणं ठेवलं पाहिजे. घरकाम जर करत असाल तर ते घरकाम फास्ट करा, जेणेकरून तुमच्या शरीराची हालचाल होईल, व्यायाम होईल. आणि लिफ्ट वगैरेच्या ऐवजी तुम्ही पायऱ्यांचा वापर करा, जिन्याचा वापर करा. आणि कुठे थोड्याशा जवळच्या अंतरावर जायचं असेल तर वॉकिंग करत जावा, गाडीवरती न जाता. यानेच तुमचा थोडा एक्सरसाइज होणार आहे डेलीचा. तर ते नक्की फॉलो करून बघा. कारण फ्रेंड्स, शरीर जर हललं नाही तर फॅट जळत नाही. त्यामुळे तुम्हाला जरी एक्सरसाइज, व्यायाम करायला, जिमला जायला कशाला पॉसिबल नसेल तरी ह्या छोट्या गोष्टी करून बघा. तुमचं शरीर आपोआपच व्यायाम केल्यासारखंच फॅट बर्न करायला सुरुवात करेल. बदल नंबर 6, झोप आणि स्ट्रेस कंट्रोल करा. झोप खूप जास्त गरजेची असते वजन कमी करताना. तुम्हाला काय करायचंय? झोप वेळेवर घ्यायची आहे, म्हणजे रात्री लवकर झोपायचंय, खूप जास्त उशिरा झोपणं टाळायचं आहे. 7 ते 8 तासांची झोप घ्यायचीच आहे. ती तुमच्या शरीराला खूप जास्त हेल्दी ठेवते. तुमचं मेटाबॉलिझम चांगलं काम करतं, डायजेशन चांगलं होतं. जर तुमच्या शरीराला प्रॉपर झोप नसेल तर मग काय होतं? स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस वाढला की अर्थातच स्ट्रेस वाढला की कोर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो. कोर्टिसोल वाढला की तो बेली फॅट्स वाढवतो. आणि रात्री उशिरापर्यंत जर तुम्ही जागे राहिलात, जर झोपलाच नाही तर मग तुम्हाला एक्स्ट्राची क्रेविंग होतात. लेट नाईट स्नॅकिंग करावंसं वाटतं, म्हणजे ग्रेलिन हार्मोन बॉडीमधला रिलीज होतो आणि त्यामुळे तुम्हाला रात्री सतत भूक लागत राहते आणि नेमकं आपण काही ना काहीतरी खातोच. जसं की आपल्या घरामध्ये पडलेलं असतं बिस्किट, चिप्स वगैरे, अशा गोष्टी आपल्याकडून खाल्ल्या जातात. म्हणून जर या गोष्टी अवॉइड करायच्या असतील तर झोप वेळेवरती घ्या. रात्रीचं जेवण लवकर करा. लवकर 10-10:30 वाजेपर्यंत झोपा. 7-8 वाजेपर्यंत जेवण करा आणि पुरेशी झोप घ्या. स्ट्रेस बॉडीला अजिबात येणार नाही. मेडिटेशन करा, प्राणायाम करा. या सगळ्या गोष्टीमुळे तुमचा स्ट्रेस देखील दूर राहील आणि वजन कमी करायला ही एक जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती करून बघा, तुमचं वजन हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. आणि बदल 7वा, सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा बदल जे 90% लोक करतात तो म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवत नाहीत. तर तुम्हाला बदल काय करायचा आहे? कन्सिस्टन्सी ठेवा. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपण काय करतो? 5-7 दिवस गोष्टी फॉलो करतो आणि हवा तसा रिझल्ट आपल्याला असं वाटतं की लगेच 5-7 दिवसात मला मिळाला पाहिजे, आणि तो जर आपल्याला मिळाला नाही तर आपण लगेच तिथेच हिरमुसून जातो, सॅड होतो आणि मग ते तिथेच करणं बंद करून टाकतो. मग काय होणार? मग तुम्ही कन्सिस्टन्सी नाही ठेवली तर तुमचं वजन कसं कमी होईल? वजन कमी करणं ही मोठी प्रोसेस आहे. तुम्ही लगेच आज म्हटलं आणि उद्या तुमचं वजन कमी होत नाही. तुम्हाला कन्सिस्टन्सली किमान तुम्हाला 15 दिवस, 21 दिवस आपल्या शरीराला लागतात एखादी सवय लागायला. तुम्ही 21 दिवस जर कंटिन्युअसली व्यवस्थित फॉलो केले रुटीन तर तुमच्या शरीराला आपोआप त्या गोष्टींची सवय होईल आणि मग बघा
तुम्हाला सांगावं देखील लागणार नाही की तुम्हाला हे फॉलो करायचं आहे. आपोआपच तुमचं शरीर त्या गोष्टींना एक म्हणतो ना आपण सवय झालेली असते आणि मग ते आपल्याला करायला देखील सोपं वाटतं. 3-4 दिवस डाएट केलाय आणि पुन्हा लगेचच बंद करून टाकलाय, या अशा गोष्टीमुळे अजूनच आपलं वजन वाढतं. वजन अजिबात कमी होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, स्लो वेट लॉस इज इक्वल टू परमनंट वेट लॉस. त्यामुळे काय करायचंय, रोज थोडी थोडी सुधारणा करा. हे 7 बदल खूप छोटे छोटे आहेत, पण हे जर तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो केले, पूर्ण 30 दिवसांसाठी हे चॅलेंज घेऊन बघा, मग बघा तुमच्या शरीरामध्ये आपोआपच हळूहळू नैसर्गिकरित्या बदल होताना तुमच्या लक्षात येईल. काहीच एक्स्ट्राचं करायची गरज नाही. फक्त हे क्षुल्लक बदल आहेत, तेच एकदा करून बघा आणि 7 दिवसामध्ये मला फरक सांगायला अजिबात विसरू नका. म्हणून नेहमी मी म्हणत असते, सातत्य हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ वेट लॉस असं म्हटलं तरी देखील चालेल. नक्की 7 बदल तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या डेली रुटीनमध्ये करून बघा आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघाल. चला तर मग आशा करते नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे तुमच्या मित्रमंडळींसोबत आणि त्यासोबत जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ते अगदी फ्री आहे आणि फ्रीमध्ये तुम्ही सगळे आपले हेल्थ रिलेटेड कॉन्टेंट पाहू शकणार आहात. चला तर मग एक कमेंट नक्की करा. जर तुम्हाला फ्री 30 डेज डाएट चॅलेंज हवं असेल तर मला कमेंटमध्ये डाएट प्लॅन असं लिहा. मी तुम्हाला PDF नक्की सेंड करेन. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय फ्रेंड्स.